भगवान विष्णूंच्या 10 अवतारांपैकी 4था अवतार नरसिंहावतार. भक्त प्रल्हादाचं रक्षण करण्यासाठी घेतलेलं रूप. हिरण्यकश्यपू हा पराक्रमी पण अहंकारी राक्षस होता. त्याने ब्रह्मदेवाची कठोर तपश्चर्या करून वरदान मिळवलं. ना मानव, ना प्राणी, ना दिवस, ना रात्र, ना अस्त्र, ना शस्त्र मला मारू शकेल. या वरदानामुळे तो स्वतःलाच देव मानू लागला. त्याचं राज्य अन्यायाने आणि भीतीने भरलं आणि सर्वत्र भगवान विष्णूंच्या भक्तीवर बंदी घालण्यात आली. पण त्याचाच पुत्र प्रल्हाद विष्णूचा अखंड भक्त होता. पित्याचा आदेश मोडूनही तो म्हणायचा, विष्णू सर्वत्र आहेत. रागाने हिरण्यकश्यपूने त्याला शिक्षा दिली. अग्नीत बसवलं, सापांमध्ये फेकलं, डोंगरावरून ढकललं, पण प्रत्येक वेळी भगवान विष्णूंनी आपल्या भक्ताचं रक्षण केलं. शेवटी हिरण्यकश्यपूने संतापून विचारलं, कुठे आहे तुझा विष्णू? या स्तंभावर आहे का? त्याने स्तंभावर प्रहार केला आणि त्या क्षणी भगवान विष्णू नृसिंह रूपात प्रकट झाले. अर्धमानव अर्धसिंह. ना दिवस ना रात्र, संध्याकाळचा काळ. ना मानव ना प्राणी, ना अस्त्र ना शस्त्र. नृसिंह भगवानांनी आपल्या नखांनी हिरण्यकश्यपूचा अंत केला आणि भक्त प्रल्हादाचं रक्षण केलं. ही कथा आपल्याला शिकवते की या जगात असा कुणीही नाही जो अन्याय करून सुटतो. प्रत्येक अपराधाला शिक्षा आणि प्रत्येक अडथळ्याला मार्ग असतो.